नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर सेशन बघत आहोत. हे निश्चितच तुमचे जे काही नॉलेज आहे त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्याचं काम हे सेशन करत असेल. लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे डेली तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन मिळत जाईल. सुरुवात करूया 12 जुलै 2025च्या करंट अफेअर्सच्या सेशनला. पहिलाच क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. 11वे इंडिया मेज समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर 11वे मेज समिट जे आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवा, ज्या काही समिट्स आहेत त्या मोस्टली दिल्लीमध्येच आयोजित करण्यात येतात आणि दिल्ली नाहीतर मग मुंबईमध्ये असतात. तर आपल्याला मोस्टली दिल्लीच उत्तर द्यायचं आहे. 90% जे काही समिट आहे तर ते दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येतात आणि आंतरराष्ट्रीय समिट जर असेल तर दिल्लीमध्येच मोस्टली असते, नवी दिल्लीमध्ये. मग आता हे मेज समिट नेमकं काय आहे? तर बघा मित्रांनो, 11वं इंडिया मेज समिट जे आहे तर ते मका पीक सगळ्यांना माहीत असेल. तर मक्याचं उत्पादन वाढवण्यासाठी ही समिट जी आहे तर ती आयोजित करण्यात आलेली आहे. इथं तुम्ही कृषी मंत्री बघू शकता, शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली ही समिट जी आहे तर ती आयोजित करण्यात आलेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर नवी दिल्ली येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे FICCI आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेज रिसर्च यांनी 11वे इंडिया मका समिट जे आहे 2025 ते आयोजित केलेले आहे. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली आहे. भारतात मक्याचं उत्पादन जे आहे ते दुप्पट करण्याचं आपण इथे लक्ष ठेवलेलं आहे. त्याबाबतची योजना सुद्धा आपण सादर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश देशात मका लागवडीला प्रोत्साहन देणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हा असणार आहे. त्याचबरोबर अन्न आणि औद्योगिक वापरासाठी मक्याची उपलब्धता जी आहे तर ती सुनिश्चित करणं हा अजून एक उद्देश आपल्याला बघायला मिळतो. तर परत एकदा सांगतो, नवी दिल्ली येथे 11वी इंडिया मेज समिट आयोजित करण्यात आली. मेज समिट जी आहे ती मका विषयक परिषद आहे. या परिषदेचे प्रमुख पाहुणे होते शिवराज सिंग चौहान. मक्याचं उत्पादन दुप्पट करणं, मक्याच्या लागवडीला प्रोत्साहन देणं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, अन्न आणि औद्योगिक कामासाठी मक्याचा वापर करणं, तर यासाठी ही समिट जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती. हे तिचे उद्देश आहे. ठिकाण आहे नवी दिल्ली. कुणी आयोजन केलं? ती FICCI, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेज रिसर्च या दोघांनी मिळून याचं आयोजन केलेलं आहे. आता महत्त्वाच्या समिट आणि त्या कुठे झाल्या याची ठिकाणं बघूया. 6वी बिमस्टेक परिषद जी आहे तर 2025 मध्ये थायलंड बँकॉकमध्ये आयोजित करण्यात आली. जिथं स्टार मार्क करतो त्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाणार. 3री AI ॲक्शन समिट पॅरिस फ्रान्समध्ये झालेली आहे. जागतिक सरकार शिखर परिषद दुबई UAE मध्ये झालेली आहे. या दोन सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हिंदी महासागर परिषद मस्कत ओमानमध्ये झाली. वेव्ह समिट मुंबईमध्ये झालेली आहे. राष्ट्रीय पर्यावरण परिषद नवी दिल्ली. 10वा रायसिना संवाद जो आहे तो नवी दिल्ली. रायसिना संवाद आणि वेव्ह समिट आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन भुवनेश्वर ओडिशामध्ये झाले. मोस्ट इम्पॉर्टंट. एरो इंडिया 2025 यावर 100% क्वेश्चन येणार. बेंगलोरमध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 3री राष्ट्रीय खान मंत्री परिषद कोणार्क ओडिशामध्ये झाली. पहिली ऑलिम्पिक संशोधन परिषद गांधीनगर गुजरातमध्ये झाली. 27वे आंतरराष्ट्रीय ग्लास काँग्रेस कोलकातामध्ये झाली. राष्ट्रीय सुशासन परिषद गांधीनगर गुजरातमध्ये झाली. आजकाल सरकारचा सुशासन गुड गव्हर्नन्सवर प्रमुख जोर आपल्याला बघायला मिळतो, म्हणून यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025 नवी दिल्लीमध्ये झाली आहे. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. भारतीय नौदलाच्या कोणत्या युद्ध नौकेवरून विस्तारित पल्ल्याच्या पाणबुडी विरोधी रॉकेट ERASRच्या चाचण्या घेण्यात आल्या? तर ERASR म्हणजे काय? तर E म्हणजे एक्सटेंडेड, R म्हणजे रेंज, A म्हणजे अँटी, S म्हणजे सबमरीन, R म्हणजे रॉकेट. तर एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेट असा याचा पूर्णपणे फुल फॉर्म आहे. आपण जर बघितलं हे रॉकेट जे आहे तर ते पाण्यामध्ये 8.5 किलोमीटर खोलीपर्यंत जाऊ शकतं, एवढी याची क्षमता आहे. म्हणून जर आपण बघितलं तर हे पाणबुडी विरोधी रॉकेट आहे. हवेत नाही जाणार आहे, हवेत थोडंसं जाईल आणि नंतर मग हे पाण्यामध्ये जाणार आहे. तर अशा प्रकारचं हे रॉकेट असणार आहे. पाणबुडी विरोधी हे रॉकेट आपल्याला बघायला मिळतं. याची रेंज जी आहे तर ती 8.5 किलोमीटर आपल्याला बघायला मिळते. INS करवत्ती या जहाजावरून आपण या रॉकेटची टेस्ट घेतलेली आहे. या युद्ध नौकेवरून आपण या रॉकेटची टेस्ट घेतलेली आहे. तर ERASR म्हणजे काय? एक्सटेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेट. आपण जर बघितलं त्याचा विकास कोणी केलेला आहे तर DRDO
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने याचा विकास केलेला आहे. INS करवत्तीवरून आपण याची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे. पाणबुडी विरोधी रॉकेट आहे, लक्षात ठेवा. तिसरा क्वेश्चन इथं आहे, जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाने नवजात मुलांसाठी जगातील पहिले मलेरिया विरोधी औषध जे आहे कोआर्टेम बेबीला मान्यता दिलेली आहे. तर जगातील पहिलं मलेरिया विरोधी औषध जे आहे जे लहान मुलांसाठी बनवण्यात आलेलं आहे तर ते स्वित्झर्लंडने बनवलेलं आहे. तर कोआर्टेम बेबी नावाचं औषध आहे बघा, लक्षात ठेवा. मलेरियासाठी हे औषध वापरलं जाणार आहे. हे औषध 2 ते 5 किलो वजनाची जी काही मुलं असणार आहे, वजनाची, वयाची नाही, वजनाची नवजात मुलं म्हणजे झालेली मुलं, तर त्यांना हे औषध मलेरियाचा विरोध करण्यासाठी, मलेरियाच्या विरुद्ध आपण जर बघितलं प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी हे औषध जे आहे ते दिले जाणार आहे. तर स्वित्झर्लंडची कंपनी आहे स्विस मेडिकने हे औषध बनवलेलं आहे. पुढे जाऊया. कोणत्या राज्य सरकारने प्रति कुटुंब 10 लाखापर्यंत कॅशलेस उपचार सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली आहे? तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री आरोग्य योजना जी आहे तर ती पंजाब सरकारने सुरू केलेली आहे. आपण जर बघितलं तर आजकाल हे जे काही फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी दिल्या जातात त्यांना फ्रीबीज म्हटलं जातं. तर तुम्ही मला जे काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करणारी जी काही मुलं आहात तर तुम्ही फ्रीबीज, हे जे फ्रीबीज आहे म्हणजे फुकटमध्ये गोष्टी देणं, फुकटमध्ये लोकांच्या अकाउंटमध्ये पैसा टाकणं, तर याच्यावर तुम्ही आन्सर रायटिंग करायचं आहे की फ्रीबीजचा आपल्या अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे परिणाम होतो हे थोडक्यात स्पष्ट करा. तर हे तुम्ही उत्तर जे आहे ते लिहून मला पाठवायचं आहे. नंबर मी देतो 9766052607. तर या नंबरवर आन्सर रायटिंग करून तुम्ही मला तुमचा आन्सर जे आहे ते पाठवायचं आहे. तर पंजाब सरकारने मुख्यमंत्री आरोग्य योजना जी आहे तर ती सुरू केलेली आहे. ही योजना जी आहे या अंतर्गत 10 लाखापर्यंतचा उपचार जो आहे पंजाबमध्ये तर तो मोफत मिळणार आहे, कॅशलेस मिळणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. मग 5वा क्वेश्चन, 1 जानेवारी 2026 पासून कोणता देश युरोला अधिकृतपणे चलन बनवून युरो झोनचा 21वा सदस्य होणार आहे? तर बघा मित्रांनो, युरो हे जे चलन आहे हे 20 देशांचं चलन आहे आणि आता 21वा देश बनणार आहे बुल्गेरिया. तर बुल्गेरिया युरो झोनचा पार्ट बनणार आहे आणि कितवा देश बनणार आहे युरो चलन स्वीकारणारा? तर 21वा देश बनणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे आजच्या सेशन मधला हा सुद्धा प्रश्न. मग आपण जर बघितलं तर युरोपियन युनियनचे जे काही अर्थमंत्री आहे त्यांनी 1 जानेवारी 2026 पासून बल्गेरियाला युरो झोनचा पार्ट बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. बल्गेरिया सुद्धा आता अधिकृतपणे युरो चलन वापरेल. मग कधीपासून? तर 1 जानेवारी 2026 पासून बल्गेरियामध्ये युरो चलन जे आहे ते लागू केले जाणार आहे. आणि टोटल आता युरो चलन वापरणाऱ्या देशांची संख्या किती होणार आहे? 21. तर हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आपण जर बघितलं तर युरो चलन वापरणारा जो देश असतो तर त्याचा अधिकृत चलन युरो तो बनतं, पण त्याला युरोपियन मध्यवर्ती बँकेचे जे काही आर्थिक धोरण आहे त्याचं सुद्धा पालन करावं लागतं. पुढचा क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये ऍपलचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऍपल कंपनीमध्ये, ज्याचा तुम्ही बऱ्यापैकी मुलं फोन यूज करतच असाल, तर ऍपल कंपनीमध्ये जर बघितलं तर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जे आहे ते सबीह खान बनलेले आहे. हे भारतीय वंशाचे आहे, हे भारतीय वंशाचे व्यक्ती आहे सबीह खान. बघा मित्रांनो, 8 जुलै 2025 रोजी हा निर्णय घेण्यात आला की सबीह खान यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर बनवायचा आहे. ऍपल जर बघितलं तर ऍपल ही टॉपची कंपनी आहे. आपण जर बघितलं तर एक अमेरिकन कंपनी आहे. 1 एप्रिल 1976 ला स्थापना झालेली आहे. मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे. पुढे जाऊया. पुढे जाण्या अगोदर आपण चालू घडामोडीची बॅच सुरू करतोय मित्रांनो. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल. 2024च्या कंप्लीट चालू घडामोडी आणि 2025 या वर्षाच्या सुद्धा पूर्ण चालू घडामोडी या बॅच मध्ये कव्हर होणार आहे. आपण जर बघितलं तर टॉपिक नुसार लेक्चर असणार. राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, पुरस्कार, निधन वार्ता, महत्वाची व्यक्ती, पर्यावरणीय घडामोडी, कृषी विषयक घडामोडी, तर हे सगळे सेक्शन कव्हर केले जाणार आहे. 12 महिन्याचा कालावधी आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 999 फी असणार आहे. इथं तुम्ही डिस्काउंटसाठी CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा, फी मध्ये अधिक डिस्काउंट मिळणार आहे. बघा मित्रांनो, या व्यतिरिक्त अभ्यास मित्राच्या काही फाउंडेशन बॅच आहे.
राज्यसेवा आणि कंबाईनच्या फाउंडेशन बॅच. राज्यसेवेची एक बॅच जर तुम्ही घेतली तर त्यासोबत तुम्हाला 5 बॅच मिळणार आहे. ऑलरेडी राज्यसेवेच्या बॅचमध्ये तुमचा प्री आणि मेन्सचा सिलेबस कंप्लीट होतोय. त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच, NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच, नोट्स पॅक, टेस्ट सिरीज हे तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. आणि सेम कंबाईन फाउंडेशन बॅचमध्ये प्री मेन्सचा सिलेबस असेल, प्लस तुम्हाला या बॅचमध्ये 4 कोर्सेस दिले जातील. NCERT वगळता सगळे कोर्सेस जे राज्यसेवा फाउंडेशन बॅचमध्ये मिळतील तेच कंबाईन फाउंडेशन बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आपण जर बघितलं कंबाईन पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर आपण विजेता बॅच 1 सुरू केली आहे आणि वेगवेगळ्या व्हॅलिडिटी ठेवलेल्या आहे. 6 महिने, 9 महिने, 12 महिने. त्यानुसार फी जी आहे तर ती सुद्धा आपण वेगवेगळी ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार ही बॅच जॉईन करू शकता. सेम राज्यसेवेची विजयश्री बॅच त्याच प्रकारे आपण ठेवलेली आहे. 3 महिने, 6 महिने, 12 महिने. या दोन्ही बॅचेसमध्ये टेस्ट सिरीज असणार आहे, नोट्स असणार आहे आणि दोन्ही बॅचेसचा सिलेबस परीक्षेच्या जवळपास 1 महिना अगोदर कंप्लीट केला जाणार आहे. आपण यशोदय बॅच जी आहे तर ती सुरू केलेली आहे ग्रुप सी च्या मुख्य परीक्षेसाठी. मित्रांनो, या बॅचमध्ये सुद्धा मुख्य परीक्षेचे सिलेबस, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच. आपलं टार्गेट आहे कोणत्याही परीक्षेमध्ये 70+ प्रश्नांचं टार्गेट आहे. त्यासाठी आपण 21,000 PYQ प्लस बॅच जी आहे ती सुरू केली आहे. ही सब्जेक्ट वाईज सुद्धा तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळेल. या तुम्हाला नोट्स मिळतील बॅच घेतल्यानंतर, या तुम्ही सेपरेट घेऊ शकता. ही टेस्ट सिरीज मिळेल. उद्या आपला या टेस्ट सिरीजचा पहिला पेपर होणार आहे. तर बघा मित्रांनो, आता हे जे काही बॅचेस आहे तर यासाठी अभ्यास मित्राचा ॲप डाउनलोड करा. एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे तर ॲप ओपन करा. इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता की राज्यसेवेची बॅच पाहिजे की कंबाईनची पाहिजे. त्यानंतर स्टोअर नावाच्या ऑप्शन मधून सुद्धा तुम्ही बॅच सिलेक्ट करू शकता. एकदा का बॅच सिलेक्ट केली तिच्यावर क्लिक करा. इथं तुम्हाला रीड मोरचा ऑप्शन बघायला मिळेल. क्लिक केल्यानंतर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. तर सगळ्यात शेवटी या आणि हॅव अ कुपन अप्लाय हिअर अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल. तर तिथं कुपन कोड टाका CJ लाईव्ह. समोर स्पेस नका देऊ आणि अप्लाय करा. फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. फी पे करा आणि क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. पुढे जाऊया 7वा प्रश्न आजच्या सेशनचा. आशियातील सर्वात जुनी हत्तीन वत्सला जुलै 2025 मध्ये कोणत्या व्याघ्र प्रकल्पात मृत्युमुखी पडलेली आहे? तर आशियातील सगळ्यात आपण म्हणूया वयोवृद्ध हत्तीन, जिचं एज जे आहे ती जवळपास 104-105 वर्ष जे आहे तर एवढं तिचं एज होतं. ही पन्ना व्याघ्र प्रकल्प जो आहे मध्य प्रदेशचा तर इथे तिचा मृत्यू झालेला आहे. तर पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण जर बघितलं आशियातील सर्वात वयोवृद्ध हत्तीन जी आहे वत्सला, तिचा मृत्यू झाला. 104 वर्ष हिला कंप्लीट झाले होते. 1919 च्या आसपास हिचा जन्म आहे, कन्फर्म नाहीये, पण हिचे 104 वर्ष जे आहे तर ते हिचे कंप्लीट झालेले आहे. आशियामध्ये सगळ्यात जास्त दिवस जगलेली हत्तीन आहे जिचं नाव वत्सला आहे. पुढे जाऊया 8वा क्वेश्चन. 21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन सेवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या भारतीय राज्याच्या पोलिसांनी 95 पदकं जिंकून इतिहास रचलेला आहे? तर बघा, पहिली गोष्ट आपण हा प्रश्न समजून घेण्यासाठी डायरेक्ट पदक तालिकेमध्ये जाऊया. आपले जे काही पोलीस आहे, प्रत्येक देशाचे पोलीस आणि जे काही अग्निशामक दलाचे जे काही अधिकारी असतात, जे काही कर्मचारी असतात, तर त्यांच्यामध्ये जे काही खेळाडू आहे पोलिसांमध्ये, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये, त्यांच्या स्पर्धा आयोजित होतात आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त पदकं अमेरिकेने जिंकली 1354, भारताने 588 पदकं जिंकली आणि ब्राझीलने 743 पदकं जिंकली. भारत या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर राहिला. भारताने 280 गोल्ड मेडल जिंकली. गोल्ड मेडल नुसार भारत 2रा क्रमांक यायला पाहिजे, पण या स्पर्धेमध्ये आपल्याला 3रं स्थान मिळालेलं आहे. तर इथं पदकानुसार, पदकांच्या संख्येनुसार ही स्थानं देण्यात आलेली आहेत. तर हे 280 जे काही आपण सुवर्ण पदकं जिंकलेली आहे, हे 280 सुवर्ण पदकांपैकी फक्त 95 पदकं जी आहे तर ती उत्तर प्रदेश पोलिसांनी जिंकलेली आहे. म्हणून इथं प्रश्न बघा काय आहे, 21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन सेवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या भारताच्या राज्याच्या पोलिसांनी 95 पदकं जिंकून इतिहास रचला? 280 पैकी 95 सुवर्ण पदकं जी आहे तर ती उत्तर प्रदेश पोलिसांनी जिंकलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं सगळ्यात जास्त सुवर्णने एकूण पदकं आपण किती जिंकली? तर 588 जिंकली, बरोबर. तर 588 पदकांमध्ये 95 पदकं जी आहे ती एकट्या उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी जिंकलेली आहे. मी सुवर्ण म्हणलं तुम्हाला चुकून सुरुवातीला. या स्पर्धेची 21वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. बर्मिंगहम या ठिकाणी, अमेरिकेतील अलाबामा मधील बर्मिंगहम या ठिकाणी हिचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढे जाऊया 9वा प्रश्न. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ॲग्रीटेक इनोव्हेशन हब
आणि स्टार्टअप टेक्नॉलॉजीचे शोकेस उद्घाटन कुठे केले? तर आपण जर बघितलं तर ॲग्री टेक इनोव्हेशन हब आणि त्याचबरोबर जर बघितलं तर स्टार्टअप टेक्नॉलॉजी प्रदर्शनाचं उद्घाटन जे आहे, कृषी विषयक आपण म्हणूया इनोव्हेशन करण्यात आलेल्या जे काही गोष्टी आहे त्याचं प्रदर्शन जे आहे, तर ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्याचं उद्घाटन जे आहे ते मेरठ उत्तर प्रदेशमध्ये केलं आहे. तर बघा, कृषी विषयक जे काही संशोधन होतं, जे काही इनोव्हेशन होतं, त्याबाबतचं एक प्रदर्शन जे आहे तर ते सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ मेरठमध्ये जे आहे तर त्या ठिकाणी हे प्रदर्शन बनवण्यात आलं होतं. आणि आपण जर बघितलं तर शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण आणि कौशल्य विकास राज्यमंत्री श्री जयंत चौधरी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या इनोव्हेशन हबचा प्रमुख उद्देश आहे की कृषी विषयक जे काही तंत्रज्ञान आहे तर ते विकसित करणारे जे काही स्टार्टअप आहे त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांनी तयार केलेल्या गोष्टींचं, त्या तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करणं आणि शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं. पुढे जाऊया 10वा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये भारताच्या कोणत्या किनारी प्रदेशामध्ये ग्रेट हॉर्निबलचे दुर्मिळ दर्शन नोंदवले गेले आहे? तर जिथं पर्यावरण जे आहे ते एकदम चांगलं बघायला मिळतं तिथं ग्रेट हॉर्निबल आपल्याला बघायला मिळतं. तर कक्कमपारा केरळमध्ये आपल्याला ग्रेट हॉर्निबल हा पक्षी जो आहे तो बघायला मिळालेला आहे. तर दुर्मिळ याचं दर्शन होतं, मग ते आपल्याला कुठं झालेलं आहे? केरळमध्ये झालेलं आहे. तर याचं वैज्ञानिक नाव काय आहे? तर बुसेरोस बायकॉर्निस. पुढे जाऊया 11वा प्रश्न. कलात्मक जिम्नॅस्टिक जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2025 कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर बघा मित्रांनो, 53वी आर्टिस्ट जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप जे आहे ते जकार्ता इंडोनेशियामध्ये आयोजित होणार आहे. तर इंडोनेशियामध्ये पहिल्यांदा जागतिक एक मोठी क्रीडा स्पर्धा जी आहे ती इंडोनेशिया आयोजित करत आहे. आपण जर बघितलं या स्पर्धेमध्ये जगभरातील अव्वल जिम्नॅस्ट जे आहे तर ते सहभागी होणार आहे. इंडोनेशियामध्ये आयोजन होणार आहे. इंडोनेशिया पहिल्यांदाच अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत आहे. 12वा क्वेश्चन आहे. जुलै 2025 मध्ये आशिया पॅसिफिकसाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची 7वी प्रादेशिक समिती बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स, जिचा अध्यक्ष भारत आहे, उपाध्यक्ष फ्रान्स आहे. म्हणून तुम्हाला इथं समोर फ्रंटला आपले नरेंद्र मोदीजी आणि इमॅन्युअल मॅक्रॉन दिसत असतील. मोबाईलमध्ये एकदमच छोटं दिसत असेल, पण मोदीजी तर उठूनच दिसतात हे सगळ्यांमध्ये, हे म्हणायला काही हरकत नाहीये. ते तुम्हाला समोर दिसतच असतील. तर या विषयक परिषद जी आहे ती कोलंबो श्रीलंकामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स विषयक आपण जर बघितलं तर एशिया पॅसिफिकची 7वी प्रादेशिक बैठक कोलंबो श्रीलंकेमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर हिचा उद्देश काय आहे? तर एशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणे, इनोव्हेशन जे आहे ते वाढवणे आणि इन्व्हेस्टमेंटला प्रोत्साहन देणे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 11वे मेज समिट जे आहे तर ते कोणत्या पिका संबंधित आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. आशियातील सर्वात जुनी हत्तीन जी नाव काय आहे, जिचं वयाच्या 104व्या वर्षी निधन झालं आहे. आणि ERASR हे जे काही मिसाईल आहे तर ते कशाच्या विरोधी याचा वापर होणार आहे? तर याची उत्तर तुम्हाला द्यायची हे 3 आजचे लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन असणार आहे. तर आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली लेक्चरच्या अपडेट्ससाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टाचं पेज फॉलो करा आणि त्याचबरोबर अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा. CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा. मित्रांनो, या लेक्चरची PDF तुम्हाला अभ्यास मित्रच्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध होऊन जाईल. तर थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.